तर मागच्या 2-3 दिवसांपूर्वी ना आमच्या इथल्या हायस्कूल शाळेत मुली साड्या घालून आल्या होत्या. तर मला सुरुवातीला समजलंच नाही नक्की काय आहे, पण त्यांची नंतर अशी रॅली निघाली ना त्यावेळी समजलं की ही वारीचा काहीतरी प्रकार आहे. आजींनी सकाळी छान अशी पूजा केली होती, तर मीही सकाळी दर्शन घेतलं. त्यानंतर मस्त असा चहा आणि टोस्ट खाल्ले. तर सकाळचं चहा पिल्याशिवाय ना माझा दिवसच जात नाहीत. आणि हे बघा माझे नवीन 2 फ्रेंड्स आहेत, तर ते तिथं घर बनवतात. मे बी त्यांच्या पिल्लांसाठीच बनवत असतील. आणि समजा जर दरवाजा बंदच असला तर ते बाहेर वाट बघत बसतात. आणि त्यानंतर दुपारी माझं एक पार्सल आलं होतं, तर ते घेतलं. आणि 4 वाजता मस्त असं स्वरूप शेरवेलसाठी उपीट केलं. त्यानंतर मीही खाऊन घेतलं. तर संध्याकाळी सहज अशी बाहेर आली होती, तर तिथं बघितलं मी आमच्या झाडाला ना 2 ब्रह्मकमळ आलं होतं. तर खूप छान आणि ॲक्टिव्ह दिसतं आणि मेन म्हणजे हे खूप शुभ मानलं जातं. तर ना त्याच्यानंतर मी घरच्यांना पण सांगितलं. आणि मग असं ब्रह्मकमळ जर दिसलं ना तर त्याची आम्ही पूजा पण करतो. आणि हे दुसरं फुल होतं जे की अजून फुलतच होतं. आणि तुम्ही कधी ब्रह्मकमळ फुलताना बघितलं आहे का? जर बघितलं असेल तर कमेंट करून नक्की सांगा. आणि भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.